बुलेटिनची सुरुवात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं औरंगाबादच्या संत तुकाराम नाट्यगृहात हाणामारी झाल्याचं पाहायला मिळतंय। हे राम नथुराम नाटकाच्या प्रयोगादरम्यान तुफान राडा झालेला आहे। शिवसेनेच्या वतीनं आयोजित या नाटकाला विरोध केला जातोय। संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हा विरोध केलेला आहे। शिवसैनिकांनी संभाजी ब्रिगेड स्वाभिमानी कार्यकर्त्यांना चोपलेला आहे। शिवसैनिकांनी विरोध करणाऱ्यांना चोपलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। हे राम नथुराम या नाटकाला सुरुवातीपासूनच संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानीने आपला विरोध दर्शवलेला असताना औरंगाबादमध्ये या ठिकाणी प्रयोग सुरू असताना त्यांनी पुन्हा एकदा हा राडा झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तुफान राडा झालेला आहे। नाटकाच्या प्रयोगादरम्यान औरंगाबादमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। शिवसेनेच्या वतीनं आयोजित हा नाटक करण्यात आलेलं होतं आणि या नाटकाला आता विरोध करण्यात येतोय। शिवसैनिकांनी विरोध करणाऱ्यांना चांगलं चोपून काढलेलं आहे। नेमकं कशा पद्धतीने हा राडा झालेला आहे ते आपण या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पाहू शकता। औरंगाबादच्या संत तुकाराम नाट्यगृहामध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळतंय, हा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। औरंगाबादच्या संत तुकाराम नाट्यगृहात हाणामारी झाली आहे। हे राम नथुराम नाटकाच्या प्रयोगादरम्यान हा तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या वतीनं हे नाटक आयोजित करण्यात आलेलं होतं, मात्र त्याला विरोध केलेला आहे संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत माधव सावरगावे। माधव, काय अधिक माहिती मिळते? औरंगाबादच्या शिवसेनेच्या वतीनं सिडको नाट्यगृहामध्ये हे राम नथुराम नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता। हा प्रयोग पूर्णतः मोफत असल्यामुळे मोठ्या संख्येनं औरंगाबादचे लोक ते नाटक पाहण्यासाठी आलेले होते। मात्र याच दरम्यान संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे घोषणाबाजी करीत आत घुसण्याचा प्रयत्न केला। मात्र आत घुसण्याचा प्रयत्न त्यांचा फसलेला होता, कारण त्या ठिकाणी शिवसैनिकांना आणि पोलिसांना अगोदरच माहिती होती की संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते इथे येऊन गोंधळ घालण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक शिवसेनेची फळी तयार केलेली होती। मात्र या सगळ्या गोंधळामध्ये जे संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करत आले होते त्यांना मात्र शिवसैनिकांनी जोरदार मारहाण केलेली आहे। यामध्ये स्वतः जिल्हाप्रमुख अंबादास दानवे होते आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ बराच वेळ चालत होता। मध्ये नाटकाचा प्रयोग सुरू होता, लोक पूर्ण कदापत तो नाट्यगृह भरलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये बाहेर मात्र गोंधळ होता। या दोघांच्या संघर्षानंतर पोलीस इथं तैनात करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी काही 10-1 मिनिटानंतर हस्तक्षेप केला। त्या दरम्यानच्या काळात सैनिकांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना जबरदस्त मारहाण केलेली आहे। साधारणतः 4 कार्यकर्त्यांना आता सिडको पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि साधारणतः 10 ते 12 वेगळे कार्यकर्ते, एकूण 15-16 कार्यकर्ते दोन्ही संघटनेचे असावेत असा अंदाज व्यक्त केला जातोय। ते सगळे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत इथं आले होते आणि त्याच दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे। खरं तर संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटनेचा विरोध कोल्हापूरपासून आपण बघतो आहेत। अशा वेळेस औरंगाबादमध्ये सुद्धा असा काही प्रकार होऊ शकतो अशी खुणखुण औरंगाबाद पोलिसांना आणि स्वतः शिवसैनिकांना सुद्धा माहीत होती। त्यामुळं हा सगळा प्रकार घडू नये यासाठीचा प्रयत्न असताना अचानक तिथे कार्यकर्ते घुसल्याने हा सगळा गोंधळ उडालेला आहे। आता सध्या नाटकाचा प्रयोग सुरू आहे। पोलिसांनी 4 ते 5 लोकांना ताब्यात घेतलेलं असं सांगितलं जातं। आता त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे? कशा पद्धतीने पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे? ऍक्च्युली हा सगळा जो नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला होता त्या नाटकाच्या वादातीत प्रयोगामध्ये काहीतरी अडचण येईल अशी पोलिसांना खात्री होती। त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी, विशेषतः सिडको पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तिथे तैनात केलेला होता आणि संघटनेचे कार्यकर्ते येणार असं शिवसैनिकालाही वाटत होतं, कारण काही संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्त्यांना या ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती मिळालेली होती असं शिवसैनिकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह जवळपास 50 जणांची टीम होती। ती 50 जणांची टीम नाटकाच्या प्रयोगाच्या बाहेर थांबलेली होती, तिथे दरवाजा आहे जिथे लोकांना आत सोडण्यात येत होतं त्या ठिकाणी। आणि मग त्या ठिकाणी हा सगळा प्रकार झाल्यानंतर तिथे शिवसैनिकांची मोठी संख्या आहे। विशेषतः त्या ठिकाणी पोलीस आणि शिवसैनिक दोन्ही असल्यामुळं पुढचा जो अनर्थ आहे तो जास्त किंवा गोंधळ अधिक होण्याची जी शक्यता होती ती टळलेली आहे। म्हणजे मधल्या लोकांना
फारसं काही माहीत झालेलं नाही, म्हणजे असा गोंधळ होते. कारण त्या ठिकाणी अनेक महिला पुरुष छोटी मुलं सुद्धा या नाटकाच्या प्रयोगाला आलेली आहेत. तिथं जर गोंधळ झाला माहीत असता तर ते बाहेर आले असतील आणि अधिक गोंधळ झाला असता. पण पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केला. तरी खरं तर पोलिसांना वेळ झाला, तोपर्यंत शिवसैनिकांनी या एक 10-15 कार्यकर्त्यांना जोरदार मारहाण केली आहे. नक्कीच धन्यवाद माधव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. हेराम नथुराम दरम्यान हा संपूर्ण राडा चाललेला आहे. औरंगाबादमध्ये प्रयोग सुरू होता नाटकाचा आणि त्यावेळेला संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानीनं या ठिकाणी राडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिक त्या ठिकाणी होते. शिवसेनेकडून या नाटकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि शिवसैनिकांनी विरोध करणाऱ्यांना चांगलंच या ठिकाणी चोपलेला आहे. हा संपूर्ण राडा जो आहे तो कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं होतं ते आपण पाहताय. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. औरंगाबादमधली दृश्य आपण पाहताय. त्या ठिकाणी एका नाट्यगृहामध्ये हेराम नथुरामचा प्रयोग जो आहे तो ठेवण्यात आलेला होता. शिवसेनेनं पुढाकार घेतलेला होता या प्रयोगासाठी. मात्र त्या ठिकाणी राडा होणार ही कदाचित थोडीशी कुणकुणताना होती. त्याच्यामुळे शिवसेनेचे 50 कार्यकर्ते नाट्यगृहाच्या बाहेर होतेच आणि नाटकाला सुरुवात झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानीकडून कार्यकर्त्यांकडून हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतर शिवसैनिकांनी विरोध करणाऱ्यांना चांगलंच चोपलेला आहे. हा संपूर्ण राडा जो आहे तो आता कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. पोलिसांनी 4 ते 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आता सध्या कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. संभाजी ब्रिगेडनं याआधीच हेराम नथुराम या नाटकाला विरोध केलेला होता. याचे पडसाद उमटल्याचं आपण याआधी सुद्धा पाहिलेलं आहे आणि औरंगाबादमध्ये सुद्धा पुन्हा एकदा याचीच पुनरावृत्ती झाल्याचं पाहतोय.